नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं एक नवीन अपडेट्स म्हणजेच काय असणार तर आरोग्य सेवक भरती किंवा आरोग्य पद भरती याच्यामध्ये प्रामुख्याने जे काही फार्मसी पद असणार या पदाची जाहिरात कधी निघणार आहे आणि त्याचबरोबर एमपीसी पॅटर्न नुसार याच्यामध्ये काय बदल असणार आहे आणि त्याचबरोबर किती पदांच्यासाठी या ठिकाणी काय असणार आहे तर जाहिरात पडेल याबाबतची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। चला तर मग काय सांगितलं जातं तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वरती काय सांगितलं जातात बघा तर एक खास ऑफर चालू आहे ज्याच्यामध्ये 3333 रुपयांमध्ये बघा 3333 रुपयांमध्ये सर्व काही म्हणजे ह्या ज्या काही दिलेल्या सर्व काही बॅचेस असणार आहेत या सर्व बॅचेस बघा काय सांगतात सर्व बॅचेस ओके अवेलेबल असणार आहेत तर यात तुम्हाला जॉईनिंग करता येणार आहेत आणि त्या सुद्धा 1-2 वर्षासाठी नाही तर कसं असणार आहे लाईफ टाइम साठी काय असणार ह्या बॅचेस असणार आहेत ओके। आणि ज्याची अंतिम डेट कधी असणार तर 22 मे पर्यंत असणार आहे बघा 22 मे पर्यंत तुम्ही ह्या सर्वच्या सर्व बॅचेस काय करू शकताय तर जॉईनिंग करू शकताय ज्याच्यामध्ये लाईफ टाइमची काय सांगितलं जाते व्हॅलिडिटी सांगितली जाते आणि 22 मे पर्यंत ही काय असणार ऑफर चालू असणार आहे ज्याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर एएनएम जीएनएम स्टाफ नर्स तलाठी आरोग्य सेविका फार्मासिस्ट अधिकारी त्याचबरोबर एलएसओ एफडीए लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन्स महिला बाल विकास असेल जलसंपदा बॅच असेल स्वच्छता निरीक्षक तलाठी पदभरती असेल आदिवासी बॅच असेल त्याच्यानंतर जलसंधारण असेल मृदा संधारण असेल यासारख्या या बॅचेस असणार ज्याच्यामध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅचेस तुम्हाला काय होतील तर या ठिकाणी अवेलेबल होतील ई बुक्सद्वारे नोट्स सर्क्युलेट केल्या जातील प्रत्येक सब्जेक्टसाठी काय असणार वेगवेगळे शिक्षक असणार आणि त्याचबरोबर टेक्निकल सब्जेक्टवरती मोठ्या प्रमाणात काय दिला जातो भर दिला जातो आठवड्यातून 2 ते 3 वेळा या ठिकाणी क्वेश्चन पेपर आपण काय करून घेतो सोडून घेतो। चला तर मग राहिलेली जी काय माहिती असणार तर ती माहिती आहे आरोग्य विभाग याच्यामध्ये जी काय फार्मसी ऑफिसर हे पद असणार या पदामध्ये म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विभाग फार्मसी ऑफिसर औषध निर्माण अधिकारी भरती 2026 याची जी काय अधिकृत आणि सविस्तर जाहिरात असणार 2026 च्या आगामी काही महिन्यांमध्ये काय असणार तर लागू होऊ शकते किंवा पडणार आहे याच्यामध्ये अंदाजे जून ते ऑगस्ट दरम्यान ही ऍडव्हर्टाईज काय होऊ शकते प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता असणार आहे। आरोग्य विभागाच्या अंतर्गत विविध संवर्गातील रिक्त जागा काय असणार तर भरण्याची प्रक्रिया सध्या वेगाने चालू असणार आहे। त्याचबरोबर संभाव्य जागा बघा प्राथमिक माहितीनुसार आरोग्य विभागामध्ये फार्मसी ऑफिसरच्या सुमारे 136 पेक्षा जास्त रिक्त जागा असणार आहेत आणि या जागांवरती भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असणार आहे आणि अंदाजे ऍडव्हर्टाईज ही जून आणि ऑगस्ट दरम्यान पडू शकते ओके। पात्रता निकष बघा यामध्ये शैक्षणिक पात्रता उमेदवाराकडे डी फार्म म्हणजेच औषध निर्माणशास्त्र पदविका किंवा बी फार्म म्हणजेच औषध निर्माणशास्त्र पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे म्हणजेच त्या विद्यार्थ्याचा डी फार्म किंवा बी फार्मचा कोर्स कंप्लीट असावा। तसेच महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल म्हणजेच महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल मध्ये त्याचे नाव नोंदणीकृत असावं आणि त्याच्याकडे काय असणं वैध प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे। परीक्षा पद्धत आता यामध्ये टीसीएस किंवा आयबीपीएस यांसारख्या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड काय असणार आहेत तर टेस्ट घेतल्या जातील म्हणजेच जे काय असणे एक्झाम आहे ही एक्झाम घेतली जाण्याची शक्यता आहे। यामध्ये तांत्रिक विषय टेक्निकल फार्मसी आणि अतांत्रिक सब्जेक्ट ज्याच्यामध्ये नॉन टेक्निकल सब्जेक्ट जसं की मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता यांचा समावेश असणार आहे। अशा दोन्ही घटकांचा या परीक्षेमध्ये काय असणार अंतर्भाव केलेला असणार आहे। आरोग्य विभाग फार्मसी ऑफिसर यामध्ये 2026 ची परीक्षा टीसीएस किंवा त्याचबरोबर आयबीपीएस या नामांकित कंपन्यांपैकी एका एजन्सीकडून घेतली जाईल ओके। आता संभाव्य परीक्षा आता ही जी काय असणारी टीसीएस किंवा जी काय असणे फार्मसीची ही जी काही परीक्षा आहे ही परीक्षा कुणाकडून घेतली जाणार नाही तर एमपीसी द्वारे घेतली जाणार नाही। संभाव्य परीक्षा एजन्सी ओके विभागाच्या मागील भरती प्रक्रिया टीसीएस ने पार पाडल्या होत्या त्यामुळे 2026 च्या भरतीसाठी देखील टीसीएस पॅटर्न नुसार परीक्षा होण्याची दाट शक्यता असणार आहे। त्यामुळं जो काही अभ्यास आपण करणार आहे हा अभ्यास करताना सुद्धा टीसीएस बेस्ड करा काय असणार आहे अभ्यास तुम्ही टीसीएस बेस्डच्या क्वेश्चनचाच करा असणार आहे। परीक्षा पद्धत संपूर्ण परीक्षा पद्धत ही संगणकावर म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट घेतली जाईल। प्रश्नपत्रिका स्वरूप बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातील ओके आणि त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार नाही।
सगळ्यात महत्वाची ह्या गोष्टी असणार आहेत, एमपीसी ही परीक्षा घेणार नाही. आरोग्य विभागाअंतर्गत गट क ओके या संवर्गातील तांत्रिक पदासाठी जवळपास 6,000 पेक्षा जी काही जास्त पदांची मेगा भरती प्रस्तावित असणार आहे, त्यामध्ये फार्मसी ऑफिसरच्या जागांचा सुद्धा समावेश असणार आहे. या जागांची संख्या अधिकृत अजून जाहीरपणे निश्चित केल्यानंतर, जाहिरात निश्चित झाल्यानंतर करण्यात येईल. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आगामी मेगा भरतीमध्ये औषध निर्माण अधिकारी म्हणजेच फार्मसी ऑफिसर पदासाठी अंदाजे 136 ते 250 प्लस जागा आहेत. वाक्याला काय करा, व्यवस्थित लक्ष ठेवून घ्या. 136 ते 250 प्लस जागा असण्याची शक्यता आहे. महत्वाची टीप, आरोग्य विभागासोबतच जिल्हा परिषद, झेडपी आणि वेगवेगळ्या महानगरपालिका, उदाहरणार्थ जसे की पुणे महानगरपालिका यांच्या मार्फत सुद्धा 2026 मध्ये फार्मसी ऑफिसरच्या स्वतंत्र जागा निघण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे एकूण शासकीय औषध निर्माता अधिकारी पदांची संख्या आणखीन वाढू शकते. गुणांचे वर्गीकरण, आता याच्यामध्ये एकूण 200 गुणांची परीक्षा असणार आहे. त्याच्यामध्ये 100 बहुपर्यायी प्रश्न म्हणजे एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन विचारले जातील. प्रत्येक प्रश्न हा 2 गुणासाठी राखीव असणार आहे किंवा विचारला जाईल. तांत्रिक घटक ज्याच्यामध्ये 80% वेटेज आहे, म्हणजे यामध्ये 40 प्रश्न विचारले जातील, ज्याला की किती गुण असणार आहेत, 80 गुण असणार आहेत. आणि नॉन टेक्निकल सब्जेक्ट जे काय असणार, ज्याला 20% काय असणार तर वेटेज असणार असं सांगितलं जातं. ओके, ज्याच्यामध्ये 60 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जातात. मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता यांचा याच्यामध्ये समावेश असणार आहे. जर का तुम्हाला हा बदल कळाला असेल आणि तुम्हाला अजून एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी डोक्यामध्ये फिट करून ठेवा की जी काय असणारी परीक्षा असणार आहे, ओके, ही परीक्षा एमपीएससी द्वारे घेतली जाणार नाही. लक्षात ठेवायचं, याची परीक्षा टीसीएस किंवा त्याचबरोबर IBPS यांच्याद्वारे कोणत्याही एका खाजगी क्षेत्रातल्या कंपनीकडून घेतली जाईल. एमपीसी ही फार्मसी ऑफिसर म्हणजेच औषध निर्माता अधिकारी या पदाची परीक्षा घेणार नाहीये. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आणि ही अपडेट तुम्हाला कळाली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या आणखीन काही ज्या काही अपडेट्स आहेत ह्या घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.